आत्ता कळालं ही साडी 30,000ची काय. मला चालताच येत नाही यामध्ये. तर सकाळी सकाळी मस्त मी चालले आहे शूटसाठी. शूट्सचे तुम्हाला भरपूर असे मिनी व्लॉग्स येणार आहेत, सो फॉलो करून ठेवा. मी खूप सारे रेकॉर्ड करून ठेवले. तर हा आहे स्टुडिओ आणि स्टुडिओला पोहोचल्या मॅमनी मला आधी जेवायला दिलं आणि मी हे जेवण बघून खूप जास्त खुश झाले, कारण की डेली शूटमध्ये मी बाहेरचं खाऊन खूप जास्त थकले. जेवण करून आम्ही लगेच मेकअपला स्टार्ट केलं, कारण की आज आहे दोन लुक, सो खूप जास्त टाइम लागणार होता शूटला. आणि हे बघा मेकअप तर डन झालाय एकदम मस्त, पण आणखी हेअर्स आणि ज्वेलरी, साडी सगळं बाकी आहे. तर चला आम्ही पटकन आवरतो आणि मी भेटते तुम्हाला एक क्यूट ट्रान्झिशन नंतर. कशी दिसतीये मी, तो एक कमेंट तो बनतीये. जितकी भारी या साडीची प्राइस आहे तितकीच भारी ही साडी आहे, म्हणजेच एक्स्ट्रीम हेवी. हिल्स आणि त्या साडीमुळे मला तर पाऊलच टाकता येत नव्हता. कसं तरी आम्ही त्या ऑटोमध्ये बसलो आणि लोकेशनवरती पोहोचलो. पण लोकेशनवर पोहोचण्याआधी आम्हाला रिअलाइज झालं की मेकअप मस्त आहे पण काहीतरी मिसिंग आहे. हा आहे मैत्री फोटो स्टुडिओ. इथे असणार आहे आपला पूर्ण शूट. तोपर्यंत मी माझे नेल्स लावत होते आणि इथे आम्हाला समजलं की जे मिसिंग आहे ते काय आहे. गेस द डिफरन्स गाईज. येस, ते आहे इयरिंग्समुळे माझे पूर्ण केस हाईड होत होते, त्यामुळे आम्ही ते चेंज केले. आणि हा आहे माझा फायनल लुक. फर्स्ट लुकचं शूट आम्ही लवकरच डन केलं आणि सेकंड लुकच्या प्रिपरेशनला स्टार्ट केलं. क्रीम कलरची नऊवार खूपच मस्त आहे. अँड दिस इज माय सेकंड लुक. तुम्हाला फर्स्टवाला लुक जास्त आवडला की सेकंडवाला? मला तर दोन्ही लुक खूप जास्त आवडले. आणि मी इथे अशी होती की मुझे अब घर जाना है, कारण दोन शूटमुळे मला जरा लेटच झालेलं. ओके, बाय बाय. भेटू पुन्हा एका नवीन अशाच मिनी व्लॉगमध्ये आणि फॉलो करायला विसरू नका. ओके.